नमस्कार मित्रांनो, तर आपल्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे। आज आम्ही प्रिन्स ते आलोय, एक ठिकाणी फिरायला आलोय। तर चला आता तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं आलोय। आता गाड्या पण आज रविवार आहे त्यामुळे भरपूर माणसं आली, ती गाड्या पार्किंगलाही भरपूर लागले। तर आम्ही कुठं आलोय तुम्हाला दाखवतो, चला मित्रांनो। सध्या आम्ही आलोय रामलिंग बेट भये या ठिकाणी। हा वरून वाहन जाणारा पूल आहे आणि इकडून बेटावर जाण्यासाठी छोटासा पूल आहे। तर या ठिकाणी बघा गाड्या किती पार्किंग झालेल्या। गर्दी रविवारमुळे भरपूर आहे आणि इथं बोटिंगसाठी पण खूप छान बोटिंग आहे बघा। तर या ठिकाणी बोटिंगची पण व्यवस्था आहे आणि हा छोटासा पूल आहे जाण्यासाठी बघा। चला चला खूप छान असं लोकेशन आहे। प्रिन्स पण आमचा जाम खुश आहे आणि पाण्याचा प्रवाह बघा किती जोरात आहे। हा मोठा पूल आहे वाहन जाण्यासाठी आणि छोटा पूल आहे हा आपल्याला बेटावर जाण्यासाठी। आणि इकडं बोटिंगसाठी खूप इतका मोठा परिसर आहे बोटिंगसाठी बघा। बोटिंगसाठी कसा परिसर आहे बघा, पाण्याचा आवाज येतोय बघा। तर इकडून आत जाण्यासाठी मार्ग आहे, इकडून पण येण्यासाठी मार्ग आहे। पुलाच्या पलीकडून करून पण येऊ शकताय तिकडून पण, आणि इकडून पण फोटो सेशन वगैरे करण्यासाठी जबरदस्त असं लोकेशन आहे मित्रांनो। कधी वेळ भेटला तर नक्की या ठिकाणाला भेट देऊन जावं। आणि इकडून आपण आत्ता आलोय। तर जुना पूल आहे हा, खूप जुना पूल आहे हा। आता मध्ये तरी 2 वेळा पूर येऊन गेला पण ह्या पुलाला काय झालं नाही मित्रांनो, कारण जुना पूल असल्यामुळं। तर प्रिन्स प्रियंका बघा, प्रिन्स ए प्रिन्स प्रिन्स काय रे कुठं आलाय? चला चला अजून लांब जायचं आहे। तर तो कधी समोर दिसते ना मित्रांनो, त्या ठिकाणी मंदिर आहे। आणि बघा इकडं पण सगळा खडकाळ भाग आहे, पलीकडच्या बाजूला पाणी जास्त आहे त्यामुळे तिथं बोटिंग केलंय। तर पर्यटन स्थळ सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे बऱ्यापैकी, सुधारणा डेव्हलपमेंट चांगली आहे पहिल्यापेक्षा। तर मस्त असं लोकेशन आहे। प्रिन्सला म्हटलं आज फिरवून आणूया आणि आमची व्हिडिओ कशी असते ते काय कमेंट मध्ये सांगा। प्रिन्सला घ्यायचं म्हणजे एवढं सोपं नाही, हिला म्हटलं कॅमेरा तर हिला काही जमना, मग आता त्याला घ्यायला लागतोय, तिलाच अवघडीत पर्याय नाही। मी काय करू आता सांग, मी घेऊन मग व्हिडिओ तुझं तू कर, आहे का नाही? व्हिडिओ कर तुझं तू। जाण्यासाठी मार्ग केलाय बघा, दोन्ही बाजूने कट्टा आहे आणि मधून ही ज्या वेळेला पावसाळ्यात ही पूर्ण पाण्याखाली गेलेलं असते, पावसाळ्यात ही पूर्ण पाण्याखाली गेलेलं असते। आपण आता चालतोय हे तो तिकडे मागे पाठीमागे पूल दिसतोय आणि इकडून पण ह्या बाजूने पण नदी वाहते
आणि ह्या बाजूने पण नदी वाहते मित्रांनो. आणि रामलिंग हे नाव पडलं कारण इथे रामाचं मंदिर आहे. हनुमानाचं पण मंदिर आहे ना. हनुमानाचं पण मंदिर आहे या दोन्ही बाजून घेतलंय मी व्यवस्थित. तर आपण आता थोड्याच वेळात मंदिराच्या जवळ आलोय. प्रिन्स परत आपण या ठिकाणी नारळ वगैरे घेणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे त्या मंदिरापाशी. बघा हे बघा मंदिर, मंदिराच्या जवळ आपण पोहोचलेलो आहे. प्रिन्स आणि यांनी बघा पुढे गेलेत. आणि हा बघा आमचा प्रिन्स क्यूट. तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही वानर सेना आहे जी श्रीरामांच्या मदत कार्यासाठी जी त्यांच्या बरोबर होती रामायणात, त्याच वानर सेनेचं जणू दर्शन झाल्या का तिथं वाटतंय. कारण इथं आल्यानंतर इथं भेळेच्या ह्याला पण ठेल्याला पण नाव दिले श्रीराम स्पेशल भेळ. चला श्रीराम स्पेशल भेळ काढा रुमाला आता त्याचा. मित्रांनो आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलोय. बघा तुम्हाला बघा या ठिकाणी सुद्धा तर चला तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत राम मंदिरापाशी. इथं बघा एक नंदी आहे सुरुवातीला आणि हे माकड बघा कसं खोबरं खाते का. आणि मंदिर आहे प्रिन्स. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. प्रिन्स मन श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम. झूम कर तर कर की. तर या ठिकाणी बघा आपल्याला श्रीरामाचं दर्शन अशा पद्धतीने आहे. जय श्रीराम. मित्रांनो प्रभू श्रीरामचंद्र म्हणलं की हनुमान आलंच. आणि हनुमान हे प्रभू रामचंद्रांचे भक्त असल्यामुळं कायम कुठल्याही संकटात ते प्रभू रामचंद्रांच्या बरोबर असायचे. आणि 11 मारुतीपैकी हे रामलिंग भयभेट एक 11 मारुतीपैकी एक आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं हे मंदिर आहे. आणि त्याच्या पाठीमागे बघा हे हनुमानांचं मंदिर आहे. आणि हनुमान म्हटलं की वानर सेना त्यांची आलीच. आणि या ठिकाणी सुद्धा बघा तर असं काही ठिकाणी पाहायला मिळत नाही, पण ह्या हनुमानाच्या शेजारी मंदिराच्या तर काही वानर सेना बघा. तर या ठिकाणी आपण नारळ अर्पण करून जायचं आहे आता. तर एक दिवस म्हणलं खडी साखर दे त्याला खायला. आहे का त्याच. प्रिन्स कुठं आलाय फिरायला. ए प्रिन्स हे काय आहे बघितलंस का. हे बघितलंस का काय. ठेवते तो उघडी खाली ठेवते ठेव म्हणजे खायला त्यास सगळी ठेव की. दीननाथ हरे रूपा सुंदरा जगदंचरा पाताला देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा एकता कासे तुझे ब्रह्माडे मालिनी नो आवाळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाला सवळांग पाहता मोठे महाविघ्न लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन घेऊन झालंय. तर मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे आणि तुम्ही बघू शकताय इथे मस्त असं वातावरण आहे या ठिकाणी. तर कधी आला तर एक वेळ या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि प्रिन्सचं बघा आमच्या काय चाललंय. तर एक वेळ अवश्य भेट द्या या ठिकाणाला. बरेच पर्यटक येत असतात या ठिकाणी. 11 मारुतीपैकी एक आहे. हे श्रीरामांचं मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागं काही हनुमानांचं मंदिर आहे.
तर या ठिकाणीला एक वेळ अवश्य नक्की भेट द्या.